हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट. मुंबई गोवा हायवेवरील सुकेळी खिंडीजवळ पाणीच पाणी. म्हसळामधील डोरजे पूल पाण्याखाली तर 6 तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुरातही पावसाची दमदार हजेरी. कळंबा तलाव भरला तर कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले. चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नंबर 1चा पक्ष ठरला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मराठवाड्यातील आमदारांना कानमंत्र. विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नसल्याची ग्वाही. मनसेसोबत युतीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने. निवडणूक जाहीर झाल्यावरती युतीचा निर्णय. उद्धव ठाकरेंनी मत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती तर राज ठाकरेंचा मात्र सावध पवित्रा. इगतपुरीमधल्या मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आज दुसरा दिवस. आगामी महानगरपालिका निवडणुका आणि उद्धव ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीबाबत काय बोलणार याची उत्सुकता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आज सर्वसाधारण सभा. नव्या प्रदेश अध्यक्षांची घोषणा होणार. शशिकांत शिंदेंची निवड होणार असल्याची माहिती. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवरती शाईफेक करणाऱ्या आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल. दीपक काटे आणि भवनीश्वर शिरगिरेला आज अक्कलकोट कोर्टामध्ये हजर करणार. आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीन पुन्हा सुरू. कॅन्टीनमधील खराब अन्नावरनं आमदार संजय गायकवाड यांनी केली होती मारहाण. एफडीएच्या अटींची पूर्तता झाल्यावर कॅन्टीन सुरू. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये अत्यल्प गटातील घर आमदार आणि खासदारांसाठी राखीव. कल्याणमधील घराची किंमत केवळ 9,55,000 रुपये. मीरा भाईंदर महापालिकेचे अव्वाच्या सव्वा उधळपट्टी. 70,000चे 500 कचऱ्यांचे डबे आणि 9.5 लाखांचे 21 ऑटोमॅटिक डबे खरेदी करायला मंजुरी. उधळपट्टीवरती शहरात संताप. शिक्षणासाठी अनेक वर्षांपासून मुलांची जीवघेणी कसरत. 6 ते 16 वर्ष वयोगटातल्या मुलांचा तराफ्यावरनं प्रवास. छत्रपती संभाजीनगरच्या भिवधानोऱ्यातील भीषण वास्तव. एबीपी माझावर. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवरती परतणार. कुटुंबासह संपूर्ण देशाचं शुक्लांच्या परतीकडे लक्ष. ड्रॅगन अंतराळयान दुपारी 3 वाजता कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनारी उतरणार. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित टेस्लाची मुंबईत दिमागदार एंट्री. टेस्लाचं देशातलं पहिलं शोरूम मुंबईत. मुख्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन. प्रसिद्ध मॉडेल Y भारतात लॉन्च. आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत 8 वर्ष पगाराविनाच. राहीने 3 वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण केलं नसल्याचं प्रशासनाचं स्पष्टीकरण. अजित पवारांनी या विषयात लक्ष घातलं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू